नमस्कार, मी विशाल पाटील। आरक्षण हा प्रश्न फक्त कायद्यातील बदलाचा नाही, तर तो समाजाच्या मानसिकतेशीही जोडलेला आहे। एखाद्या गटाला आरक्षण मिळालं की त्यांच्या काही चिंता कमी होतात, मात्र त्याच वेळी दुसऱ्या गटाच्या मनामध्ये मात्र अन्याय झाल्याची भावना निर्माण होते। अशा संघर्षातून समाज हा अधिक तुटतो, तो जोडला जात नाही। मराठा असो की ओबीसी, प्रत्येकाच्या सारख्याच अपेक्षा आहेत। उत्तम शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी, आर्थिक स्थैर्य लाभावं असं प्रत्येकाला वाटतं। मात्र जेव्हा या संधी मर्यादित असतात तेव्हा त्याच्या वाटपावरून तणाव निर्माण होतो। आरक्षण हे तात्पुरतं औषध आहे, मात्र आजार बरा करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधणं गरजेचं आहे। अनेकांना वाटतं खरा प्रश्न आरक्षणाचा नाहीये, तर संधींच्या कमतरतेचा आहे। जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये गुणात्मक शिक्षण पोहोचत नाही, शेतकऱ्यांच्या मुलाला शहरातल्या मुलांसारख्या संधी मिळत नाही, उद्योग व्यवसाय वाढत नाहीत, तोपर्यंत संघर्ष हा कमी होणार नाही। आरक्षणानं फक्त लहानसा भाग बदलतो, मात्र सर्वत्र न्याय व्हावा यासाठी समतेवर आधारित विकासाची गरज आहे। आणि समता म्हणजे फक्त मर्यादित संधींवर भांडण न जमवता नव्या संधी उभ्या करणं आहे। समाजाचा खरा विकास तोच जेव्हा प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे फुलण्यासाठी समान संधी मिळेल, मैदान मिळेल। पण ते मैदान मिळवण्यासाठी आरक्षण जरी मार्ग असला तरी या आरक्षणानं खरंच सर्व काही ठीक होणार आहे का? याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। हैदराबाद गॅझेटला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। तर मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजानंही मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या आधारावरती 2 सप्टेंबरला अधिसूचना जारी केली। मात्र या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात 2 जनहित याचिका दाखल करून आव्हान देण्यात आलेलं आहे। अधिसूचना बेकायदेशीर आणि संवैधानिक नियमांविरुद्ध असल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। सुनावणी होईपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवावं अशीही या याचिकेमध्ये विनंती करण्यात आली आहे। आणि यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयीन चाचणीमध्ये अडकण्याची शक्यता वाढलेली आहे। मात्र GR हा कायदेशीर असून सरकार कोर्टात योग्य भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। पाहूयात। 2 सप्टेंबरचा जो GR आलेला आहे, SC ST OBC VJNTचे दाखले देण्याचा अधिनियम 2000 आहे। याच्यामध्ये नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींनी प्रतिज्ञापत्र देऊन दाखले वाटप करण्यासाठी ज्या सुधारणा सुचवल्यात, तर हे सगळं आम्ही कोर्टासमोर आमची भूमिका मांडली आणि आमची जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची आम्ही परवानगी मागितली, सुधारणा करण्याची परवानगी मागितली। या संदर्भामध्ये एक इंटरिम ॲप्लिकेशन तुम्ही दाखल करा। 15 तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी होईल। प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो GR काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा GR कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू
आपण GR नीट वाचा, कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। तर आता ज्या हैदराबाद गॅझेटला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे, त्या हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे आणि त्यात नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात। पण हा सुरुवातीलाच एक स्पष्ट करावंसं वाटतं, एक सांगावंसं वाटतं की आत्ता जे ग्राफिक्स आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, आमच्या या स्क्रीनवर पाहणार आहोत, त्याची लोकशाही मराठी कुठलीही पुष्टी करत नाही। अभ्यासकांकडून मिळालेल्या दस्तऐवजांच्या आधारे आपण ही माहिती यावेळेला पाहणार आहोत, जी पुढच्या चर्चेसाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते। तर नेमकी ही आकडेवारी काय सांगते त्यावरती एक नजर टाकूयात। एका बाजूला आपण हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। अभ्यासकांकडील कागदपत्रांनुसार आतापर्यंत जी माहिती गोळा करण्यात आलेली आहे ती आपण पाहूयात। इम्पिरिकल गॅझेटियर ऑफ इंडिया प्रोविन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट 1901 हे ब्रिटिशकालीन दस्तऐवज आहे, जे अतिशय महत्त्वाचं आहे। यात हैदराबाद राज्याची जनगणना, शहरं, गावं, लोकसंख्या आणि त्या संदर्भातली सामाजिक माहिती त्यामध्ये आहे। शिक्षण, आरोग्य, सेवा, शेती, नद्या या संबंधी आकडेवारी विभागनिहाय नमूद करण्यात आलेली आहे। जिल्हा आणि त्याचबरोबर डिव्हिजन निहाय माहिती दस्तऐवजमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर सगळ्यात आधी तत्कालीन औरंगाबाद जिल्हा या विभागातल्या नोंदी याकडे आपण लक्ष देऊयात। त्याला आता छत्रपती संभाजीनगर असं संबोधलं जातं। मराठा कुणबींची जी आकडेवारी आहे ती त्यावेळेला होती 2,57,000, त्यामध्ये शिंदे 15,900, बंजारा 8,900, कोळी 7,000, मराठा होळकर 5,800। तर हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या प्रकारची ही आकडेवारी आहे त्याची लोकशाही मराठी कुठलीही पुष्टी करत नाही। मात्र आज रेफरन्स म्हणून आपल्याला या आकडेवारी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अभ्यासकांकडील कागदपत्रांनुसार जर पाहायला गेलं तर परभणी जिल्हा विभागातील ज्या नोंदी आहेत, शेती करणारे कुणबी त्यांची एकूण त्या ठिकाणी संख्या आहे 2,60,800। एकूण लोकसंख्येच्या 40% पेक्षा जास्त ही आकडेवारी आहे। तर एकंदरीतच इकडे मंत्री छगन भुजबळही मराठा आरक्षणासंदर्भातील GR वरून नाराज असल्याचं दिसतंय। एक तर GR मधील संदिग्धता दूर करा, नाहीतर मग GRच मागं घ्या, असं भुजबळांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय। दरम्यान GR मध्ये फेरफार झाल्यास सरकारला रस्त्यावर फिरणं कठीण होईल, असा इशारा देत जरांगेंनी भुजबळांवरती जोरदार टीका केलेली आहे। आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे। 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय। एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मराठा इज नॉट ए सोशली बॅकवर्ड कम्युनिटी। जरांगे यांनी सांगितलं त्या पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ दिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। 2/9/25चा निर्णय जो आहे याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झालेत, GR बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही GR मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या, त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही, त्याचंच ऐकायला। त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या। सरकारने हेराफेरी करायची नाही। जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला। सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा, इथं ओबीसी मराठ्याचा सुद्धा। तू म्हणशील तरीच कायदे बनवायचे काय इथून पुढं आता? तू म्हणशील तर सरकारचा बाप व्हायला लागला काय? याला जेलला टाकलं पाहिजे फडणवीस साहेबांनी, याला ठेवलं नाही पाहिजे। नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकील, कारण एकटा वेटीच धरायला लागलाय सरकारला, म्हणजे ह्यो काय सरकारचा मालक झाला का?
बरं, मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झालाय. दसऱ्यानंतर म्हणजेच 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये भव्य ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या याच प्रश्नावरून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मात्र प्रश्न हा आहे की खरंच फक्त आरक्षणानं समस्या सुटणार आहेत का? आणि याच प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे मराठा नेते गंगाधर काळकुटे यांना, ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांना, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहे. सुरुवातीला आजचा दिवस गाजला तो ओबीसी नेत्यांमुळे आणि ओबीसी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि केलेल्या मागण्यांमुळे. मृणालजी, अहो मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आरक्षण सरसकट नाहीये, पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते सांगितल्यावरही ओबीसी समाजाचा आक्षेप का? विशालजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कधीही म्हटलं नाही की या GR मध्ये सरसकट आरक्षण भेटणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे बुद्धिभेद करतायत. आम्ही कधीही म्हटलं नाही हे सरसकट भेटणार आहे. दुसरी गोष्ट ते असे म्हटले की ज्यांचे पुरावे आहेत, ज्यांचे खऱ्या नोंदी आहेत त्यांनाच दाखले भेटणार आहेत. मग माझा सरळ प्रश्न आहे की ज्यांचे पुरावे आहेत, ज्यांचे जे खरे आहेत, ज्यांची वंशावळ जुळती, ज्यांच्या नोंदी भेटतात, त्यांना 2000चा जो कास्ट इश्युअन्स अँड रेग्युलेशन ऍक्ट आहे तो बस आहे आणि जो रूल्स आहेत ते बस आहेत. गेले महाराष्ट्रामध्ये SC ST OBCच्या जवळपास 500 जाती आहेत. गेले 75 वर्ष याच कायद्या अनुषंगाने ते जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र काढत आहेत. त्यांना कुठल्याही वेगळ्या कायद्याची गरज नाही पडली, कारण त्यांचे पुरावे आहेत, त्यांच्या नोंदी आहेत आणि ते खरे आहेत. जर कुणबी समाजातले, जे मराठा समाजातले जे कुणबी म्हणतात, ज्यांच्या नोंदी असतील, ज्यांची वंशवळ असेल आणि ते खरे असतील, तर त्यांना वेगळ्या कायद्याची, वेगळ्या GR ची गरज काय? मुळात हा GR अशासाठी काढलेला आहे. माझं चॅलेंज आहे ना सरकारमध्ये कुणी यावं की ज्यांच्या नोंदी नाहीत आणि ज्यांची वंशवळ जुळत नाही त्यांना फक्त त्यांच्या नातेसंबंधातील, नातेसंबंध का नातेवाईक नाही, नातेसंबंधातील, गावातील आणि कुळातील ज्याच्या नोंदी आहेत त्यांनी जर शपथपत्र दिलं तर त्या आधारे त्याला कुणबी दाखला म्हणजे ओबीसी दाखला भेटू शकतो. म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत आणि ज्यांची वंशावळ जुळत नाही, हा त्यांच्यासाठी केलेला कायदा आहे. मुळात असं आहे ना की जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजमेंट्स आहेत, जे एक्झिस्टिंग कायदे आहेत, त्या कायद्यांच्या विरोधात जाणारा हा GR आहे. आणि ज्या गोष्टी भुजबळ साहेबांनी सांगितलं की कॅबिनेट समोर ठेवलेलं नाहीये, तर त्यामुळं आमचा विरोध आहे. हा कायदा ओबीसींचं एक प्रकारे अतिशय मारण करणारा आहे. कारण त्याच्यामध्ये कोणालाही ऍफिडेव्हिटच्या द्वारे जर कुणबी होता आलं, ओबीसी मध्ये येता आलं, तर ते सगळे म्हणजे गागरमध्ये सागर येऊन जाईल आणि या 19% आरक्षणामध्ये 30% समाज घुसेल या GRच्या माध्यमातून. 19% येणारा 30% समाज, यावरती आपला आक्षेप आहे. दुसरीकडे आपण जे आव्हान दिलं त्याचं उत्तर मी अजितजींकडून घेणार आहे. सरकारला तुम्ही आव्हान देताय, मात्र दुसरीकडे गंगाधरजी, ओबीसी समाजाचा आक्षेप काय आहे, मागणी काय आहे ते आत्ता जरी लक्षात आलं असेल, मग हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? न्यायालयानं, कोर्टानं जर बदल सुचवले पुढच्या काळात तर तुम्हाला ते मान्य करावेच लागतील. त्यावर मराठा समाजाची भूमिका काय आहे? मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी सरकारनं जो मनोजदादांच्या विनंतीवरून जो GR काढलाय त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचे आणि राज्य सरकारचे परत एकदा जाहीर आभार मानतो. त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी समजून घ्यावं मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलंय ते, आणि मराठवाड्यातल्या गॅझेटच्या ज्या आमच्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसारच आम्ही आरक्षण मागतोय. सध्या सरसकट नाही महाराष्ट्रासाठी, पण मराठवाड्यातल्या गॅझेटच्या आधारे आम्हाला ज्या नोंदी आहेत त्याच्या आधारे आरक्षण देत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आणि आमची सुद्धा तीच मागणी आहे की गॅझेटच्या आधारे ज्या आमच्या नोंदी आहेत त्या आधारे आम्हाला आरक्षण मिळावं आणि या गॅझेटच्या अनुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबीच्या नोंदी असल्यामुळे आमच्या सगळ्यांना आरक्षण मिळेल ही आमची अपेक्षा आहे. आणि सरकारनं त्याविषयी चांगली कार्यवाही GR काढून केली. आणि आजही आम्ही बघतोय मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालयात सगळ्या समित्या ज्या गाव लेवलला नेमल्या, तालुका लेवलच्या समित्या आहेत, त्यांचं आज प्रशिक्षण शिबिर घेतलंय. आणि जी कार्यपद्धती आहे, कशा पद्धतीनं गावागावात जायचंय, 17 सप्टेंबरला गावागावात दौंडी द्यायची आहे,
आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्यामुळे त्या दिवशी मराठवाड्यातल्या बहुसंख्य लोकांना प्रमाणपत्र कसे मिळतील यासाठी राज्य सरकारनं ज्या प्रशासनाला सूचना दिल्या आणि प्रशासनानं ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं प्रशिक्षण आज घेतलंय आणि त्याच्या माध्यमातून आता लोकांनी अर्ज कसे करायचे, कशा पद्धतीनं आपल्या वंशावळ असतील किंवा आपल्या पाहुण्यारावळ्यातले जे प्रमाणपत्र आहेत नातेसंबंधातले ते कसे जोडायचे आणि कशा पद्धतीनं अर्ज करून प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी आता गावागावात उद्यापासून हे सगळे लोक जाणार आहेत. आणि मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे. नक्की सरकारनं या टाकलेल्या पावलाला सकारात्मक पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि ओबीसी नेत्यांना यावर कुठलाही आक्षेप घेऊ नये हे माझी त्यांना विनंती आहे. जरी ते कोर्टात गेले असले तरी आम्ही सुद्धा कॅव्हेट तिथं दाखल केलंय. आम्ही सुद्धा कोर्टातली लढाई लढायला तयार आहेत. वास्तविक पाहता मनोजदादांनी कोर्टात ह्या GR टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारवरती दिलेली आहे आणि राज्य सरकारनं तिथं असलेल्या मंत्र्यांनी ती स्वीकारलेली आहे. तरी आम्ही एक आमचं सामाजिक दायित्व म्हणून समाजाप्रती आमचं असलेलं कर्तव्य म्हणून आम्ही सुद्धा कॅव्हेट दाखल केलंय आणि मराठा समाजातले सगळे लोक आम्ही तज्ञ वकिलाच्या मार्फत आम्ही तिथं कोर्टातही ती लढाई लढू, रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही सगळे लढतोय आणि सरकारनं थोडा सकारात्मकता मराठा समाजाच्या बाबतीत दाखवल्यानंतर ओबीसी समाजातले नेते जाणून बुजून मराठा द्वेष करून या GRला विरोध करत आहेत. त्यांनी तो विरोध थांबवावा ही विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही करतोय. परंतु ते असं करणार नाहीत. या GRला सगळ्या ठिकाणी ते कोर्टातही आणि रस्त्यावरही ते विरोध करतायत, ते चालूच ठेवणार आहेत. याच्याही अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 ते 19 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. त्यावेळेसही इथं असलेल्या आणि इथं नसलेल्या ओबीसी नेत्यांना जाणून बुजून ते 50%च्या वरचं आरक्षण सुद्धा कोर्टात घालवलं होतं. देवेंद्रजींनी हायकोर्टात ते टिकवलं, परंतु उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुप्रीम कोर्टात ते टिकवलं नाही. हे त्यांचं आणि समाजाचं दुर्दैव आहे. आम्हाला त्यांच्याकडून त्या अपेक्षा होती, परंतु त्या महाविकास आघाडीनं ते टिकवलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. पण आता देवेंद्रजी आहेत, राज्यातला अभ्यासू नेतृत्व आहेत, ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यामुळे ते हा GR टिकवतील आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या सरसकट सगळ्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडतील त्या प्रत्येकाला गॅझेटनुसार, हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्याला आरक्षण मिळेल ही आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे. बरं, ही सरकारकडनं तुम्ही अपेक्षा ठेवताय, मात्र महाराष्ट्रातलं सध्या चित्र हेच आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, दोघेही जण आपापल्या आरक्षणासाठी रस्त्यावरही उतरण्यास तयार आहेत. दुसरीकडे न्यायालयीन लढाई देखील लढताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं याचं उत्तर मी हनुमंतजी तुमच्याकडून घेण्याआधी, अजितजी, मुख्यमंत्री सरकार कोर्टात योग्य बाजू मांडणार आहे असं आज आश्वस्त करताना दिसून आलंय महाराष्ट्रातल्या जनतेला. त्या अनुषंगानं सरकारची नेमकी तयारी काय आणि मृणालजींनी जे आव्हान दिलेलं आहे सरकारला, ते आव्हान पेलण्यासाठी तुम्ही देखील तयार झालेले आहात का? विशालजी नमस्कार. चर्चेत सहभागी सर्वांना नमस्कार. इथं काँग्रेसचे माझे सहकारी मित्र सुद्धा बाजू मांडायला आलेले आहेत. बघा, आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा सरकारमध्ये जो कोणी असेल त्यानं हा जो विषय हा राजकीय नाही, सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं. सन्माननीय मृणालजी, माझं आपल्याला एक आवाहन असं असेल की आमचे बंधू गंगाधरराव काळकुटे पाटलांनी आता जे मांडलंय ते आपण थोडंसं समजून घ्या. बघा, असं आहे की आपण रस्त्यावरची लढाई लढून समाजामध्ये तेढ निर्माण करून या सगळ्यामध्ये महाराष्ट्र अशांत करण्यापेक्षा न्यायालयावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. आपण सगळे लोक हे न्यायालयाला मानतो, संविधानाला मानतो. कोर्टामध्ये आपण गेलेला आहात, आपण आपला आक्षेप तिथे ठेवा. शासन म्हणून आम्ही शब्द दिलेला आहे की याच्या विषयामध्ये जे काही कायद्याला योग्य असेल आम्ही मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, तसंच ओबीसीवरती सुद्धा होऊ देणार नाही. बरं मृणालजी, मला आपल्याला एक नम्रपणे एक गोष्ट इथं सांगायची आहे की बघा, ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखालचा भारत आणि निजामाच्या आधिपत्याखाली असलेला मराठवाडा याच्यामधल्या महसुली रेकॉर्ड्स आणि इतर सर्व रेकॉर्ड्स मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही ब्रिटिश इंडियाचे जे नागरिक होतो त्यांचं सर्वच बाबतीतलं रेकॉर्ड अतिशय व्यवस्थित आहे. मात्र आमच्या मराठवाड्यामधल्या बांधवांचं जे खऱ्या अर्थानं ओबीसी आहे, जे तुमच्यामधलेच घटक आहे, परंतु काही कारणानं कुठल्याही गोष्टीनं शिक्षणाचं तिथं प्रमाण त्यावेळेला नसल्यामुळं जितके सर्वे, जितकी लिखापडी किंवा जेवढे कागदपत्र ब्रिटिश इंडियात उपलब्ध आहेत ते तुकडा नाहीयेत. एक जर आपण
एक जर आपण तिथे आता या गॅजेटचा जो चर्चा विषय करतोय ते जर सोडलं तर इतर बाकीच्या काही डॉक्युमेंट जे ब्रिटिश इंडियाच्या तुलनेनं ते कमी आहेत. आपण एक लक्षात घ्या की जे ज्यांचं आहे हक्काचं ते त्यांना मिळालं पाहिजे, याला तर आपला काही विरोध नसला पाहिजे. हे जर कुणबी बांधव आहेत त्यांना हे मिळतं आहे. आणि याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्या, माझ्याकडे जर कुणबी दाखला आहे, आपण पितृसत्ताक पद्धती मानणारे लोक आहोत. माझा जर कुणी भाऊ असेल त्याच्याकडे ते नसेल, त्यालाच ते मृणालजी मिळणार आहे. कुणीही आला लुंग्या सुंग्या आणि तो म्हटला बाबा रे मी तुला शपथपत्र करून देतो, तसंच चालणार नाही. हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं एक नाही मृणालजी माझं होऊ दे, एक मला याच्यामध्ये असं वाटतं की आपण कायदा मानणारे सगळे लोक होत. आज मराठा समाजामधल्या सुद्धा काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली, विशद केली. मी सुद्धा, आपल्याला माहितीये मनोज जरांगेंचं आंदोलन अगदी जोरात असताना मी जी भूमिका घेतली होती मराठा समाज बांधव म्हणून की सरसकट आमचं कुणबीकरण करू नका. त्याचं कारण असं आहे की तसं जर झालं तर त्याला समाजाचं जास्त नुकसान आहे. ज्या बांधवांना ज्यांच्याकडे जे कुणबीच आहेत, जे ओबीसीच आहेत, ज्यांना ते मिळतंय दाखला, त्यांना तो मिळालाच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. मग फक्त ज्याला आपण असं म्हणूया की कुठल्याच समाजानं महाराष्ट्रामध्ये झुंडशाही करू नये या मताचा मी आहे. भाषा चुकत होती, झुंडशाही होत होती तेव्हा मी मराठा असताना सुद्धा मी मराठा आरक्षण चळवळीमधला कार्यकर्ता आहे. देवेंद्रजींनी ज्या वेळेला आम्ही गेलो त्या वेळेला आमच्या समाजाच्या लोकांची कामं केली. गंगाधर काळकोटे पाटील साहेब त्याचे साक्षीदार आहेत. आम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, अन्यायानं किंवा जबरदस्तीनं कुणाच काहीच होऊ शकणार नाही. कारण शेवटी हे राज्य कायद्याचं आहे. सरकार कोणाचंही असलं, काँग्रेसचं असू देत, भारतीय जनता पक्षाचं असू देत, टप्प्याटप्प्यानं आपण जर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर बेकायदेशीर काहीही न्यायालयामध्ये टिकलेलं नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं सामाजिक सौहार्द ही खूप मोठी गोष्ट आहे. ती आपल्या पूर्वजांनी अनेक वर्ष आपापसात अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवहार करून ती टिकवलेली आहे. मृणालजी, मला असं वाटतं की ओबीसी नेत्यांनी एक या गोष्टीचा विचार निश्चितपणे जरूर केला पाहिजे. मला बबनराव तायवाडेंची भूमिका अत्यंत पटली आणि मी त्यांचं जाहीररित्या कौतुक केलं. जे ज्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळू दिलं पाहिजे. त्यांना अनाठाई विरोध आपला नसावा. परंतु ओबीसी बांधवांच्या वरती कुठलाही अन्याय होणार नाही याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनानं दोन्ही समाजाच्या उपसमित्यांची स्थापना करून अत्यंत जबाबदारीमध्ये नेमलेल्या आहेत. त्या माध्यमातून आपल्या काय सूचना आहेत, आपल्याला काय वाटतंय, शासनानं काय केलं पाहिजे, कोर्टात काय सांगितलं पाहिजे, हे दोन्ही समाजाच्या बांधवांना सरकारच्या माध्यमातून ठेवण्याची मुभा आहे. बरोबर आहे अजितजी, तुम्ही दोन्ही समाजाला यावेळेला आवाहन करताय की सौहार्द महाराष्ट्रातलं टिकून राहणं गरजेचं आहे. हनुमंत पवार, भाजप सरकारचं म्हणणं आहे की GR टिकणार आणि त्यासाठी योग्य ती बाजू आम्ही न्यायालयामध्ये मांडणार. तर दुसरीकडे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. पूर्वी कुणी दिलं ते कुणामुळे नाही टिकलं आणि आता कोण टिकवून दाखवणार, हे प्रत्येक सरकार समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला एक सांगा, GR टिकणार असं जे आता भाजपचं सरकारचं म्हणणं आहे ते टिकेल असं आपल्याला वाटतंय का? विशालजी, आता न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये हा मुद्दा गेला. जोपर्यंत तो सरकारच्या कक्षेत होता तोपर्यंत सरकारनं काय केलं आपण पाहिलं. जोपर्यंत रस्त्यावरची लढाई होती तोपर्यंतही आपण पाहिलं मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर येऊन मागणी करत होते. लोकशाहीमध्ये मागणी करणं असेल किंवा एखाद्या मागणीला विरोध करणं असेल, हे दोन्ही आपण समजून घेणाऱ्या पद्धतीमध्ये आपण सध्या आहोत. एक. दोन, जो GR सरकारनं काढलाय ते आता न्यायालयीन लढाई झाल्याचं तिन्ही मान्यवरांनी इथं सांगितलं. न्यायालयामध्ये त्याचा सोक्षमोक्ष लागेलच लागेल. मला साधा एक प्रश्न सरकारला विचारायचा आहे, अजितजींना विचारायचा आहे. साधं म्हणणं आहे की हा कॅबिनेटचा निर्णय होता, कॅबिनेट म्हणजे सरकारचा निर्णय होता, सरकारनं काढलेला हा GR आहे. ओबीसी समाज बांधव असतील, मराठा कुणबी समाज बांधव असतील, दोघांनी सांगितलं की सरकारनं दिलेला प्रतिसाद आहे. त्या प्रतिसादावर जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ओबीसीचं वेगळं असू शकतं, मराठ्यांचं वेगळं असू शकतं, ते कायदेशीररित्या लढतायत. पण मला साधा प्रश्न इथं निर्माण झालाय की ज्या कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि त्याच कॅबिनेटमध्ये तितके ज्येष्ठ आणि सिनियर छगन भुजबळ साहेब आहेत, या दोन मंत्र्यांमध्ये देवेंद्रजींनी एकमत का नाही केलं आणि ते उघडपणे दोघंही बोलतायत. तर कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस तो सरकारचा संपूर्ण कॅबिनेटचा असतो. एक मंत्री वेगळी भूमिका घेतायत, एक मंत्री वेगळी भूमिका घेतायत. महाराष्ट्रासाठी
महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, ओबीसी बांधवांसाठी, मराठा बांधवांसाठी हे काहीतरी सरकारच्या मनामध्ये काळबेरा आहे का, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होते. देवेंद्रजी म्हणतायत आम्ही GR काढला, हो आम्ही पाहिलं. आम्ही तो टिकवून दाखवू म्हणतायत, आम्ही ते कसा टिकवून दाखवतायत तेही उघड्या डोळ्याने पाहू. पण 2 मंत्र्यांमध्ये, आपल्या जर सिनियर मंत्र्यांमध्ये जर बेबनाव असेल आणि त्याचे पडसाद जर रस्त्यावर उमटणार असतील तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हे परवडणार नाही. सरकारनं दोन्ही मंत्र्यांना न्यायालयाची भाषा समजावून सांगावी, सरकारची काय अडचण आहे, कोणती मागणी मान्य करायची, कुणाला न्याय द्यायचा, कोणावर अन्याय, हे सरकारनं ठरवावं. याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल असं कृपया सरकारनं वागू नये, ही कळकळीची विनंती. जी मागणी आमच्या काळकुटे बांधवांनी केली, जी मागणी आता ओबीसीचे बांधव करत आहेत, साधा मुद्दा आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि जे कुणबी आहेत आणि सरकारनं आखून दिलेल्या सगळ्या योजनेमध्ये जर ते बसत असतील तर त्यांना देण्यामध्ये कुठल्याही ओबीसी बांधवांची अडचण असता कामा नये. पण ओबीसी बांधवांवर अन्याय होत असेल आणि त्याच्यासाठी ते लढत असतील तर ते काही देशाचे दुश्मन आहेत असं सरकारचं वागणं असू नये, कोणाचंही वागणं असू नये. त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याची ऐतिहासिक जबाबदारी ह्या सरकारची आहे. ते कसं पार पाडतायत हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहू. बरोबर आहे. 2-3 प्रश्न खरं तर तुम्ही आता सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे अजितजींकडून या संदर्भातलं उत्तर मी घेईलच. 2-4 प्रश्न जे आहेत ते हनुमंत यांनी आपल्याला विचारलेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार कधीपर्यंत समाजामध्ये अशाच प्रकारे काही वाद हे तेवत ठेवले जाणार आहेत? आत्ता तरी कुठेतरी तोडगा येणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र धर्माचं सगळ्या बांधवांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं पालन करण्याची वेळ आहे. मात्र समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून असलेली धग आणखी वाढू नये यासाठी सरकार हे आव्हान कसं पेलेल आणि काय आवाहन करेल? अजितजी. नाही, हनुमंतरावजींनी विचारलेल्या काही आक्षेपांना मी उत्तर देतो. ते असं म्हणाले की सरकारमधल्या 2 ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये एकवाक्यता का नाही. हनुमंतरावजी, 3 पक्षांचं सरकार आहे. आम्ही महायुतीमध्ये एकत्र सत्तेमध्ये आहोत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा एकमतानं घेतलेला असतो निश्चितपणे, परंतु विसंवाद असणं हे उत्तम लोकशाहीचं लक्षण आहे असं मला वाटतं. आपण ज्या पद्धतीनं संसदीय लोकशाहीमध्ये जर आपण सांघिक एखादा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या समाजाचा घटक म्हणून त्या लोकांना काही त्यांचे प्रश्न वेगळे मांडावेसे वाटले तर मला असं वाटतं हे सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. पण याच्यामध्ये राजकारण सुद्धा असता कामा नये. मला आपल्याला एक आठवण नम्रपणे करून द्यायची आहे की हे सगळं जे आता सुरू आहे, आपलं सरकार आपल्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळेला मला असं आठवतं, मी सुद्धा त्याचा फॉलो घेतला होता. एक ट्रान्सलेशन सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आपल्याला सबमिट करायचं होतं. विशालजी, जर त्यावेळेला हा प्रश्न सुटला असता आणि आमच्यावरती दोन्ही समाजांनी अधिकचा विश्वास का ठेवावा, तर यापूर्वी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजांना दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केलेली आहे. त्यामुळं त्या मेरिटमध्ये आम्ही बसतो. यापूर्वी सुद्धा आम्ही हायकोर्टात ते आरक्षण टिकवलं होतं. न टिकलेल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ट्रान्झिट मध्ये जी सगळी आमची मंडळी अडकली होती त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम माझे नेते देवेंद्रजींनी केलं. 2.5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे साहेब ते करू शकले नाही, हे सत्य आहे. मला याच्यावरती खरोखर राजकीय भाष्य करायचं नव्हतं, पण दुर्दैवानं हे सांगावं लागतंय आता, ज्या पद्धतीनं या सगळ्या विषयामध्ये 2.5 वर्षाच्या कार्यकाळात दुर्लक्ष झालं, तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीनं मांडून मराठा समाजाची बाजू जर नीटपणे मांडता आली असती तर हे आंदोलन घडलं नसतं आणि इतर त्याच्या बाबतीतले उपप्रश्न देखील उपस्थित झाले नसते. परंतु ठीक आहे, आम्ही यशस्वी झालो, आम्ही सगळ्या समाजाचं काम केलं म्हणून लोकांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं आणि नम्रपणे या दोन्ही समाजांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भामध्ये सरकार प्रामाणिकपणे काम करते. याच्यामध्ये आमच्या विरोधी पक्षाच्या मित्रांच्या सुद्धा सूचना, कारण हा राजकारणाचा विषय नाही असं आम्ही मानतो, त्या सुद्धा आम्ही विचारामध्ये घेतो. सर्व सिनियर लिडरशी तिन्ही पक्षाचे नेते विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या सुद्धा सूचना याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण हा समाजाचा निर्णय आहे, हा सरकार म्हणून घ्यायचा निर्णय आहे. सगळ्यांनी सोबत येऊन याच्यामध्ये काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. फक्त विशालजी, दुर्दैवानं याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आपण आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यावी आणि ती मंडळी
बुद्धिभेद निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. कुणाकडे आपला इशारा आहे? काही मंडळी, हनुमंतरावांच्याच मित्रपक्षाची काही मंडळी मराठा आंदोलन अत्यंत पीकला असताना, म्हणजे गंगाधरराव काळकोट्यांनाही ते माहितीये, मलाही ते माहितीये, नवी मुंबईमध्ये एक कॉल सेंटर निर्माण करून त्या माध्यमातून लाखो मेसेजेस समाजामध्ये प्रस्तुत करून मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये तेढ लावण्याचं काम काही लोकांनी केलं. हनुमंतरावजी, आपल्यालाही ते लोक माहिती असतील, आपण टीव्हीच्या चर्चेमध्ये असं नाव घेणं बरोबर नाही, म्हणून पण अशी समज आपण त्या लोकांना द्या की ठीक आहे, आपण काम करू, लोकांपर्यंत जाऊ आणि पुन्हा सत्तेमध्ये घेऊ. अशा पद्धतीनं विखार समाजामध्ये पसरून आपण निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहू नये. हे काही नैतिक बरोबर. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप होतच राहतील. अजितजी, मला वाटतं यावेळेला मृणालजींकडे जावं, कारण आता एका बाजूला मराठ्यांचा प्रश्न जरी संपुष्टात येतोय असं दिसत असलं तरी आता ओबीसी हे मुंबईकडे कूच करत असल्याचं दिसतंय. मृणालजी, अहो, मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी जर उपोषण मागं घेतलेलं आहे, त्यांचं समाधान झालेलं आहे, तर मग ओबीसींचं मिशन मुंबई का नाही? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बबनराव तायवाडे हे मराठा कुणबी नेते आहेत, ते काय ओबीसी समाजाचे नेते नाहीत. दुसरी गोष्ट अशी, नाही एक मिनिट अजितजी, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही, ठीक आहे ना, मला बोलून द्या. आमच्या आरक्षणात अतिक्रमण होतंय, कमीत कमी आमच्या वेळेत तरी अतिक्रमण करू नका, ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की याच्यानंतर जी उपसमिती मंत्रिमंडळाची झाली होती, त्या उपसमितीने आज तागायत उपोषणकर्त्यांची भेट घेणं पण नाकारलं. त्यांच्या मागण्या ऐकून घेणं त्या अध्यक्षांनी, म्हणजे आपलं चंद्रशेखर बावनकुळे जे अध्यक्ष आहेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या ओबीसीच्या, त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, संघटनांना विश्वासात घेतलं नाही. अजितजी, मी स्वतः फोन केलेत त्यांना, ते म्हणले आम्ही मीटिंग लावू, त्यांनी मीटिंग लावली नाही, कार्यकर्त्यांना बोलून द्या. अजितजी, मला डिस्टर्ब नका करू आता, पूर्णपणे मला पूर्णपणे बोलून द्या. कारण एक तर काय आहे की जसं त्यांनी स्वागत केलं सरकारच्या या निर्णयाचं, जीआरचं, आम्ही निषेध करतो. आम्हाला भारतीय जनता पार्टी, विशेषतः नरेंद्र मोदी सरकारकडनं, जे स्वतः म्हणतात की मैं ओबीसी की माँ का बेटा हूं, या यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नव्हती की तुम्ही ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे, हे आम्हाला अपेक्षा नव्हती. देवेंद्र फडणवीस सरकार, मोदी सरकारकडनं आम्हाला ही अजिबात अपेक्षा, तुम्ही धोका केलेला ओबीसी विरोध ओबीसी कडे आणि ओबीसी विरोधी आपण नीती राबवत आहात. दुसरी गोष्ट, आपण म्हणलं ना की रस्त्याची लढाई रस्त्यावर नाही लढली पाहिजे, कायदेशीर लढाई लढली पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे. हे ज्ञान तुम्ही मनोज जरांगेंना का नाही दिलं? एक माझ्या प्रश्नाचं कुणी उत्तर दिलं नाही ना, अजित चव्हाणांनी दिलं ना, त्यांनी दिलं की आत्ताचे जे कायदे आहेत, जात सर्टिफिकेट देण्याचे जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये काय कमी होती की तुम्हाला नवीन काढायला लागले? एसटी म्हणजे ट्रायबल समाज पण त्याच कायद्याद्वारे जातीचा दाखला काढतोय, ज्यांच्याकडे नोंदणी आहे तेही काढतायत. मग तुम्हाला काय अडचण होती? नवीन कायदा का करावा लागला? दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय ना की कायद्याचं राज्य आहे. मला जरा अजितजी, मला आता स्पष्टच सांगतो, चला, महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष अक्षरशः कायदा पायदळी तुळवत चाललाय. लोकप्रतिनिधींची घरं जाळली गेली, त्यांचे ऑफिस फोडले गेले, एसटी बसेस फुकल्या गेल्या. तुम्ही एसआयटी समिती नेमली होती, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस म्हणतो गृहमंत्री होते, तावातावानी सभागृहात बोलले होते की बाबा आम्ही 100 दिवसाच्या संदीप कर्णिक यांच्या अंडर एसआयटी नेमली, त्याचा अहवाल येईल आणि त्याच्या आम्ही दोषींना कारवाई घेणार नाही. कसे मोबाईल एक्सचेंज केले गेले, कसा प्लॅन केला गेला, आपण आता सांगितलं कॉल सेंटर मधून मेसेजेस गेले गेले. आमचा प्रश्न हाच आहे, संदीप कर्णिक यांच्या एसआयटीचा अहवाल कुठे आहे, त्याची कारवाई का केली गेलेली नाही? आणि जर आपल्याकडे एवढी माहिती होती, महाराष्ट्रात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम चाललं होतं, महाराष्ट्र पेटवण्याचं काम चाललं होतं, आपलं सरकारने केलं काय? आमचा हाच प्रश्न आहे. आपण कारवाई का केली नाही? आपण शांत का बसलात? हाच ओबीसींच्या मनात खतखत आहे. आणि सरकारला आम्ही 8-15 दिवस अजूनही वेळ आहे, सरकारने जीआर मागं घ्यावा. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आमच्या परिस्थिती पण नाही, आम्हाला उतरायचं नाहीये. पण जर ना इलाज असतो, जर सरकारने निर्णय मागं घेतला नाही, तर ओबीसी समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी, या ओबीसी समाजाला गेल्या 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा ती मंडल कमिशन लागू झाल्यानंतर 30 वर्षांनी आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि ही कृपा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही वेळ आज ओबीसींवर आलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही वेळ ओबीसी समाजावर आलेली आहे. अजितजी बोला ना, उत्तर द्या. आपण याची जबाबदारीत आपण पळू शकत नाही. ओबीसीची गद्दारी झाली आहे, ओबीसीचा विश्वासाचा खून झालाय, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. बरं मृणालजी, गंभीर आरोप आपण करताय, सरकारचं काय म्हणणं आहे यावरती? अजितजी झूपन्न काम करतो. बोला आता अजितजी, मी नाही बोलत तुमच्यामध्ये. अजितजी बोला. नाही मृणालजींनी ज्या पद्धतीनं आवेशयुक्त ते इथं बोलले, निश्चित त्यांच्या भावना आहेत, ते त्यांनी बोलल्या पाहिजे आणि सरकार म्हणून आम्ही प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. तसं आम्हाला ती जबाबदारी आहे, ती झटकता येणार नाहीच. परंतु आपण एक लक्षात घ्या, तुम्ही ओबीसीचं का ऐकत नाही म्हणतो तोच प्रश्न आहे ना अजितजी. मी बोला, मी नाही डिस्टर्ब करत. आता मी आपल्याला तेच सांगतोय की उपसमिती जबाबदार नेत्यांचं ऐकून घेणार नाही असं होऊच शकत नाही. आपण ज्या पद्धतीनं या उपसमितीमध्ये समाजाच्या सर्व नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, तो सर्वसमावेशक आहे, विभागवार आहे असं मला वाटतं. टीव्हीच्या चॅनलवरती आपण थेट अशा पद्धतीनं विधानं करणं बरोबर नाही, माझं असं मत आहे. ज्या वेळेला मराठा आंदोलक चुकत होते त्यांना थेटपणे खडेबोल सोडवणारा हा अजित चव्हाण. मी म्हणालो होतो की ही पद्धत बरोबर नाही आणि ज्या पद्धतीने चाललंय ते बरोबर नाही. बर, जे आपण म्हणालात की का कारवाई आपण केली नाही, मृणालजी मी आपल्याला व्हॉट्सअपवरती माहिती पाठवतो आणि राज्य सरकारने या सगळ्या विषयांमध्ये काय गुन्हे दाखल केलेत, काय कारवाई केलेली आहे, त्याच्या संदर्भामधल्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला पाठवतो. माझं आपल्याला म्हणणंच हे आहे आणि सांगणंच हे आहे की जाहीररित्या या संदर्भामध्ये विखार कसा दोन समाजामध्ये निर्माण होईल याच्याकरता प्रयत्न करणारे लोक टपून बसलेले आहेत. आणि मला एक सांगा की ओबीसी येतो, ओबीसी मध्ये बुद्धिभेद आपल्याला कसा करता येईल? मग काही मंडळींचं म्हणणं असं आहे ओबीसी मध्ये सुद्धा की ज्या पद्धतीनं काही नेते, मराठा समाजात सुद्धा लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं काही नेते या आंदोलनाचा व्यक्तिगत स्वार्थाकरता वापर करतायत, प्रसिद्धीकरता वापर करतायत आणि कसं वातावरण पेटेल हे पाहतायत, हे काही बरोबर नाही. आणि मी तुम्हाला सांगतोय ना म्हणाल की जे खरेखुरे ओबीसी आहेत, ज्या बांधवांवरती उलट इतकी वर्ष अन्याय झालाय, त्यांना जर दाखला मिळत असेल, त्यांची व्हॅलिडिटी होत असेल, ती कायदेशीर प्रक्रियेनं होत असेल, तर त्यांना अभेरणं आणि हा कुणबी मराठा ओबीसी आहे, हा माळी ओबीसी आहे, हा अमका ओबीसी आहे असा बुद्धिभेद करणं म्हणजे आपण किती जातीयतेच्या विषयामध्ये सगळ्यांचं अजून खोलात चाललेलो आहोत याचा विचार कुठेतरी आपल्याला करायला लागेल. बरोबर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्यांचं कुठेतरी उत्थान व्हावं ही अपेक्षा असताना मात्र समाजामध्ये एक वेगळी तेढ निर्माण होत चालल्याचं अजितजी आपल्याला सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. गंगाधर काळकुटेंसाठी पुढचा प्रश्न असेल. गंगाधरजी, ओबीसींच्या मोर्चानंतर त्यांच्याही मागण्या पूर्ण करण्याचं जर सरकारनं ठरवलं, जसं अजितजी म्हणाले की मराठा काय किंवा ओबीसी काय, प्रत्येकाला न्याय आम्ही देणार आहोत, जर तसं खरोखर घडलं तर मग मराठा समाजाची पुढची दिशा काय असेल? सरकारनं जर तसं ठरवलं तर ते तुम्हाला चालणार आहे काय? हो, बिलकुल चालणार आहे. आम्हाला ओबीसीला काही दिलं तरी काही फरक पडणार नाही. आम्ही त्यांच्या कुठल्याही मागणीला विरोध करणार नाही. मराठ्यांपेक्षा अधिकच दिलं तरी काय हरकत नाही, कारण आम्ही गावगाड्यामध्ये मोठा भाऊ असो, त्याच्यामुळे लहान भावांना ओबीसींना काही मिळत असेल तर त्यात आमच्या पोटात दुखणार नाही. परंतु विशाल भाऊ, तुम्ही बघा 16% आरक्षण देवेंद्रजीने दिलं तेव्हा ओबीसीचे काही नेते कोर्टात गेले. आता 10% मागच्या सरकारनं आरक्षण दिलं त्यावेळेसही काही नेते कोर्टात गेले. प्रत्येक वेळी आताचा GR दिला तरी हे लोक विरोधात गेले. परंतु आम्ही अजिबात ओबीसी समाजाच्या कुठल्याच मागणीला विरोध करणार नाही. त्यांना काय सरकारकडून घ्यायचंय ते घ्यावं, सरकार सोबत काय आंदोलन करा किंवा वाटाघाटी करा, काय जे तुम्हाला मिळवायचं ते मिळवा. मराठा समाज अजिबात विरोध करणार नाही. परंतु आम्हाला जेवढे शब्द दिलेत तेवढे पाळावेत सरकारनं. आमच्या नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला जो GR दिलाय त्याची अंमलबजावणी करावी. ज्या मनोजदादांनी मागण्या सांगितल्या तेवढ्या मागण्या कराव्यात, मान्य कराव्यात. आणि त्या डोलेजींनी सांगितलंय की ते कोणती समिती, कर्णिक समिती असेल काय, त्या काय चौकशा करायच्या ते करा, आमच्या सगळ्याच्या चौकशा करा. आम्ही कधीही कायदा हातात घेतला नाही, कायदा हातात घ्या म्हणलो नाही. त्या आंदोलनात कुणी जर घुसून जाणून बुजून काही मराठ्याला बदनाम करायसाठी जर कुणी काही केलं असेल तर ती सुद्धा समोर आणावं सरकारनं. आमची त्याला हरकत नाही. आणि आमचे मित्र आहेत तिथं चव्हाण आपले अजित भाऊ, त्यांनाही विनंती आहे
काय ओबीसीला देता येईल ते द्या, काही हरकत नाही. फक्त आम्हाला जेवढे शब्द दिलेत तेवढे शब्द पाळावेत. मुख्यमंत्री महोदयांनी आज चांगली भूमिका घेतली. कोर्टात ते सुद्धा बाजू मांडणार आहेत त्या JR संदर्भातली. त्यामुळे आम्हाला ओबीसीच्या कुठल्याच मागणीला किंवा त्यांना अधिकचं काही मिळत असेल तर त्या कशालाच विरोध नाही, हे मला इथं आवर्जून सांगायचंय. मनोजदादांनी किंवा मराठा समाजाने आम्ही कुणी कधीच ओबीसीला हे देऊ नका, ओबीसीला ते देऊ नका असं कधीच म्हणलो नाही. परंतु ओबीसीचे कित्येक नेते डायरेक्ट मराठा समाजाला हे देऊ नका, ते देऊ नका किंवा समाज म्हणून डायरेक्ट टीका केलेल्या त्यांनी. आम्ही असं कधीच केलं नाही. मनोजदादांनी ओबीसीच्या नेत्यावर टीका केल्या असतील किंवा ज्या आरक्षणाच्या आड येतील त्या नेत्यावर टीका केल्यात, परंतु समाज म्हणून कुठल्याही ओबीसी असेल, SC ST असतील, मुस्लिम असेल, धनगर असतील किंवा कुठल्या बाकी सगळ्या जाती, त्या कुठल्याच जातीला डायरेक्ट कधी विरोध केलेला नाही. एकही उदाहरण असं दाखवा. पण जाणून बुजून ओबीसीच्या नेत्यांनी, बरेच ओबीसीचे नेते की त्यांनी डायरेक्ट मराठ्यांना असं करू नका, मराठ्यांना तसं करू नका, मराठे असेत, मराठे तसेत असं डायरेक्ट बोललेले. पण आमच्यावर संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जातीला घेऊन पुढे गेले ना, तसं मनोज दादा आणि मराठा समाज इथून पुढेही ओबीसी असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील किंवा 18 पगड जातीतले सगळे लोक आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन जायची जबाबदारी मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पार पाडणार आहे. बरोबर आहे. आपला ओबीसींच्या कुठल्याही मागण्यांना विरोध नाही, त्यांना जे हवं ते मिळू देत असं आपण म्हणताय. सरकारची बाजू समजून घेण्याआधी मला आता हनुमंत पवार आपल्याकडे यायचं आहे. हनुमंत पवार, मराठा आणि ओबीसींच्या मागण्या पूर्ण करत समन्वय साधण्यामध्ये सरकार यशस्वी होईल का? कारण सध्या ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. गंगाधर काळकुटेंनी जो मुद्दा उपस्थित केला त्यानुसार मात्र मनोज जरांगे काय किंवा छगन भुजबळ काय एकमेकांवरती आग पाखड करताना दिसताय आणि एकमेकांच्या समाजाच्या बाबतीतल्या असलेल्या भावना किंवा मागण्यांविरोधामध्ये असलेली भूमिका ही स्पष्ट करून सांगताना दिसताय. समन्वय साधण्यामध्ये सरकार यशस्वी ठरेल का? हनुमंत पवार. विशालजी, हा खूप कळीचा प्रश्न आहे. कारण आरक्षणाची मागणी, त्याच्या पूर्ततेसाठी सरकारचे प्रयत्न आणि आता न्यायालयात असलेली लढाई हा एक भाग आहे. पण हे आंदोलन उभा राहत असताना किंवा दोन्ही समाज बांधवांमध्ये प्रचंड असंतोष असताना सरकारी पक्षामधली जबाबदार मंडळी जी विधानं करत होती आणि अजूनही करत आहेत, तर हे जरा गंभीर आहे. सरकारच्या हेतूबद्दल आमच्या मनात शंका निर्माण होईल असं हे वातावरण आहे. आता अजितजींनी सांगितलं की ज्यावेळेस मराठा आंदोलन चालू होतं त्यावेळेस काही लोकांनी असंतोष पसरवणारे मेसेज पाठवले, आमच्या मित्र पक्षाची लोक होती. तर खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणे आणि काही असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे. असं कोण करत असेल तर कुणीही गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अडवलेलं नाही. तुम्ही कारवाई करा. पण आम्हाला ह्याही प्रश्नाचं उत्तर द्या की चित्रा वाघ मॅडम ज्या बोलत होत्या त्या कुण्या पक्षाच्या कुण्या जातीच्या होत्या, नितेश राणे साहेब बोलत होते कुण्या पक्षाचे कुण्या जातीचे होते, किंवा आता जी ओबीसीच्या बाजूने बोलणारी भारतीय जनता पक्षाची मंडळी आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत ती भारतीय जनता पक्षाची आहेत. भारतीय जनता पक्षामधले मराठा समाजाचे नेते, भारतीय जनता पक्षामधले ओबीसी समाजाचे नेते दोन्ही समाजाला जर नाउमेद करत असतील, भडकवत असतील, काही विधानं करत असतील, मग ती छगन भुजबळ साहेबांविषयीची असतील, मनोजदादा जरांगे यांच्या विषयीची असतील, तर सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारनं आवर घालावा. त्यांनी या वातावरणामध्ये तेल ओतू नये. हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं बोलताना सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे, संसदीय भाषा वापरली पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या जरूर मांडाव्या. पण मागण्या मांडणाऱ्यांना बदनाम करणे आणि त्यांच्यावर नाहक आरोप करणे आणि विरोधकच काहीतरी वातावरण खराब करतायत असं म्हणताना विखे पाटील साहेब आणि छगन भुजबळ साहेब या दोन ज्येष्ठ मंत्र्यामध्ये सरकारनं एकमत घडवावं. महाराष्ट्रामधलं वातावरण आपोआप शांत होईल. बरोबर आहे. महाराष्ट्रातलं वातावरण शांत राहणं ही जबाबदारी खरं तर पत्रकारांची देखील आहे, दुसरीकडे सरकारची आहे आणि विरोधकांची देखील आहे आणि त्या समाजाची देखील आहे. मात्र हा समन्वय साधण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कशा प्रकारे यश येणार आहे? अजितजी आपल्यापासून सुरुवात करेल. एका बाजूला आता समन्वय साधणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था राखणं हे आपल्या सगळ्यांचं सर्वात मोठं आणि मोठी जबाबदारी आहे आणि कर्तव्य देखील आहे. ते पार पाडण्याच्या दृष्टीनं सरकार काय, विरोधक काय, ओबीसी समाज काय, मराठा समाज काय, सगळ्यांचं भान किती महत्वाचं आहे? नाही, हे भान खूपच महत्वाचं. पण मृदुलजींच्या काही आक्षेपांना उत्तर देतो. बोला. ते सामाजिक कार्यकर्ते, ते राजकीय कार्यकर्ते असते तर ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेत मी उत्तर दिलं असतं. माझे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल आणि सरकारच्या मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये जे आक्षेप नोंदवले, मला त्यांच्या शब्दांबद्दल आक्षेप आहे.
मृदुलजी, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की महाराष्ट्राच्या पुरतं जर बोलायचं झालं तर 55 महामंडळं स्थापन झाली. ती 55 महामंडळं स्थापन झाल्यानंतर त्याला किती निधी मिळालेला आहे आणि त्यातल्या सर्वाधिक महामंडळ जी आहे ती ओबीसी समाजासाठी काम करणारी. ओबीसी कल्याण हे वेगळं मंत्रालय स्थापन करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल ज्यावेळेला आपण आक्षेपार्ह शब्द वापरतात हे चुकीचं आहे. राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल, ओबीसीच्या कल्याणाकरता सर्वाधिक काम करणारा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष. बर, आपल्याकडे मागासवर्गीय आयोगाला कुठलेही संविधानिक अधिकार नव्हते. हंसराज भैया आहिर आता अध्यक्ष आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काम माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं ते म्हणजे संविधानिक अधिकार दिले. बिना नखाचा दाताचा वाघ होता, त्याला संपूर्ण संविधानिक ताकद दिलेली आहे. ओबीसी आणि एसटी बांधवांकरता अत्यंत ताकदीनं राज्यामध्ये धर्मपाल मिश्रा माझे मित्र त्या विषयाचे उपाध्यक्ष अत्यंत ताकदीनं काम करतायत ओबीसीच्या करता. आणि मला तर असं वाटतं ज्या पद्धतीने आपण इथं बाजू मांडली, हा कुणबी ओबीसी, हा या जातीचा ओबीसी, साहेब मी असा कार्यकर्ता आहे की ज्या वेळेला माझ्या समाजाचे लोक आंदोलन करताना चुकत होते त्यांना खडे बोल सुनावले, सर्वांना महाराष्ट्रात मी शिव्या खाल्ल्या, परंतु जो मुद्दा बरोबर आहे त्या मुद्द्याला मी बरोबरच म्हणालो. त्यामुळे मला असं वाटतं जातीयवादी मानसिकतेतनं आपण याला पाहणार नाही. हा महात्मा फुलेंच्या विचाराचा पराभव असेल. मला आपल्याला सांगणार निदान सार्वजनिक जीवनामध्ये टीव्हीवरच्या चर्चेत आपण अशा पद्धतीचे मुद्दे ठेवू नये. आपण जाती अंताकडे जाण्याऐवजी आणखी जाती स्वतःला किती विभागून घेणार. आणि दुसरा एक विषय मृदुलजी, हे आरक्षण ना हनुमंत पवार साहेबांना मिळणार आहे, ना तुम्हाला मिळणार आहे, ना मला मिळणार आहे. हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या सामान्य गरीब माणूस जो आहे ज्याला खरोखर गरज आहे त्याच्यासाठीच आहे. तो तुमचा ओबीसी आहे, त्याला तुम्ही आवेरू नका. सरकारची जबाबदारी, नेत्यांची जबाबदारी नक्कीच अजितजी तरीही समाजाप्रती उत्तरदायी असण्याची असते. अजितजी मला सरकारची आणि आपली भूमिका लक्षात आली. वेळेची कमतरता आहे माझ्याकडे. मृणालजी मी आपल्याकडे थेट येईल. आरक्षणानं सगळे प्रश्न मिटतील का एका वाक्यात? अजिबात नाही. आरक्षणाने प्रश्न मिटले असते. सामाजिक आरक्षण मात्र राहिलं पाहिजे, कारण ते आर्थिक निकषावर असता कामा नये. निश्चित अजितजी आपला मुद्दा लक्षात आला. मृणालजी थोडक्यात मला प्रत्येकाकडे जायचं. मृणालजी समान वागणूक मिळत नाही. कशी जात न विचारता लग्न करू शकू तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे. परंतु या बाकीच्या इतर ज्या आरक्षणाच्या बाबतीमधल्या क्रिमिलेअरच्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा विचार झाला पाहिजे. निश्चित अजितजी प्रत्येक समाज त्याचा विचार करेल असं आपण मान्य करूयात थोड्या वेळासाठी. मृणालजी खडे बोल सुनावले आणि मृदुलजी सांगतायत हे या जातीचे ओबीसी आहे, त्या जातीचे ओबीसी आहे. नक्कीच माझ्याकडे वेळ अपुरी आहे. अजितजी मला प्रत्येकाला संधी द्यायची आहे. मृणालजी आपण बोला थोडक्यात. आरक्षणानं प्रश्न मिटेल का? मला पटलेलं नाही. आरक्षणाने सगळे प्रश्न मिटणार नाहीये. तुम्हाला पूर्ण एक विकासशील कार्यक्रम घ्यावा लागेल. फक्त आरक्षणाने मिटणार नाहीये. आता विजयजींनी सांगितलं की बाबा 55 महामंडळ केली. जरा अण्णासाहेब पाटील महामंडळाने इतर महामंडळांना किती पैसे दिले याचं श्वेतपत्रिका काढा. पार्टीला किती पैसे दिले, महाज्योतीला किती पैसे दिले. आता अजितजी बोलू नका. अजितजी प्लीज. अजितजी सारथीला किती पैसे दिले हे सगळे काढा. हे सगळं तुम्ही काढा. आणि एक मिनिट सगळं व्हाईट पेपर काढा ना. सगळं महामंडळाला किती पैसे. बरं, श्वेतपत्रिका काढण्याची आपण मागणी करताय. गंगाधर काळकुटे आरक्षणानं सगळ्या जाती धर्माचे आणि त्या समाजाचे प्रश्न मिटतील का? हनुमंतजी आपल्याकडे येतो. आधी गंगाधरजी बोला. खासगीकरणाचा घाट घातलाय. आरक्षण मिळाल्यानंतर नोकऱ्या कशा कमी होतील याकडे केंद्र सरकार राज्य सरकारचं धोरण आहे. आमची मागणी आहे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आणा. तुम्ही शिक्षण आमचं मोफत करण्याकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि नोकर भरती जास्तीत जास्त केली पाहिजे. तर आम्हाला मिळणाऱ्या आरक्षणाचा किंवा ओबीसींना मिळत असलेल्या आरक्षणाचा फायदा होईल. आरक्षणासाठी दोन्ही समाजाला झुंजवत ठेवायचं आणि खाजगीकरण करायचं या धोरणाचा मी निषेध करतो. निषेध आपला निषेध जो आहे तो आता समाजासमोर आपण मांडलेला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलाय. हनुमंतजी तुम्ही आपली बाजू तर स्पष्ट केलेली आहे, मात्र गंगाधर काळकुटे आरक्षणानं सगळे प्रश्न मिटतील का? नाही, आरक्षणाने सगळे प्रश्न मिटणार नाहीत. परंतु शिक्षण, नोकऱ्यामध्ये, नोकऱ्यापेक्षा शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या मुलाला किंवा सगळ्याच समाजाच्या मुलांना शिक्षणात फायदा होईल. गोरगरिबांना तेवढा फायदा आणि आरक्षणामुळे एक संधी निर्माण होतील. या दोन गोष्टी होतील. पण सगळे प्रश्न आरक्षणाने सुटणार नाहीत. त्यासाठी रोजगार निर्मिती करावी लागेल. सरकारला वेगवेगळे प्रकल्प सुरू करावे लागतील. विकासात्मक पावलं अजून आहे त्यापेक्षा अधिक गतीनं उभारावे लागतील. मोठे प्रकल्प आणि रोजगाराच्या संधी आणि सगळ्या क्षेत्रात
रोजगार कसे वाढतील हे बघावं लागेल सर. निश्चितच. धन्यवाद गंगाधर काळकुटेजी, मृणाल ढोले पाटील, अजितजी चव्हाण आणि हनुमंत पवार. आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात आणि आपली रोखठोक मतं ही महाराष्ट्रासमोर मांडलीत त्यासाठी. मात्र आरक्षणाच्या दृष्टीनं गणपतीच्या काळामध्ये आपण पाहिलेलं होतं की एका बाजूला जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रानं अनुभवलं. येत्या काळामध्ये दसऱ्यानंतर ओबीसी समाजही आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचं दिसतंय. मात्र आरक्षणाचा हा मुद्दा कुठपर्यंत जातो या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.